बदलापूर प्रभाग क्रमांक 20 माडा कॉलनी परिसरात कचऱ्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठवून नागरिकांना दुर्गंधी पसरून डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। अनेक वेळा पालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार करून देखील स्थानिक नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात होते। याबाबत रहिवाशांनी ज्योती दारवीन आणि सौरव लाड यांच्याकडे तक्रार केली असता ज्योती दारवीन आणि सौरव लाड यांनी तातडीने पालिका प्रशासनाकडे संपर्क साधून युद्ध पातळीवर कचरा हटवण्याचे काम करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला। स्थानिक रहिवाशांनी ज्योती दारवीन आणि सौरव लाड यांचे आभार व्यक्त केले आहेत। माडा कॉलनी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याची समस्या होती। तुम्ही नगरपालिकेकडे पाठपुरावा करून ती समस्या सोडवली आहे, काय अधिक माहिती द्याल? हो, तुम्ही इथे आता बघताच आहेत की आम्ही एवढा मोठा बोर्ड लावलाय, तर फक्त बोर्डच नाही लावलाय, ते आम्ही गाडी वगैरे बोलवून त्यातला कचरा काढून घेतलाय आणि ते आता एक लेवल करणार आहे आणि तिथे आम्ही पार्किंग करणार, म्हणजे जे गाड्या आता बाहेर लागतायत मग ते तिथे लावतील आणि त्यामुळे कोणी कचरा पण टाकणार नाही, कारण की तिथे काय गाड्या लागलेत तर बाहेरचे लोक ते लगेच येऊन म्हणजे ते कचरा वगैरे टाकणार नाही। आणि अजून काय की आपलं इथे गाडी पण जे बाहेर लागतात तर त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो, तर तो पण एक प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल। तर हे आमचा प्रयत्न होता की कचरा म्हणजे आपलं कसं वातावरण स्वच्छ ठेवता येईल आणि कचरा साठणार नाही। 100% कारण काय सेक्टर नंबर 2 समोर जे जुनी ड्रेनेज आहे तिथे लोकांनी कचरा टाकून मोठ्या प्रमाणात ढिगारा झाला त्यामुळे आता नुकताच पावसामुळे त्याचा चिखल तयार झाला, तिथे दुर्गंधी सुरू झाली आणि परिसरातील लोकांची खूप तक्रारी निर्माण झाल्या आणि डासांचं प्रमाण खूप वाढलं होतं। तेव्हा आम्ही सौ ज्योती दारवीन यांना विनंती केली आणि सौरव लाड यांना विनंती केली की कृपया याच्यावरती काही तातडीने निर्णय घ्या। त्यांनी हे काम अत्यंत शीघ्रगतीने मनावर घेऊन संपूर्ण कचरा उचलला आहे, तिथे पूर्ण आवार साफसफाई केली आहे आणि जी आवार भिंत आहे त्या आवार भिंतीला छानपैकी सुशोभीकरण करण्याचं काम प्रगतीपथावरती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला लगेच अंदाज आला की परिसरातील दुर्गंधी पूर्णतः गेली, जो घाणवास याचा परिसरामध्ये तो पूर्ण गेला आणि मच्छरचं प्रमाण खूप कमी झालं। त्याच्यामुळे आम्ही सर्व रहिवासी सौ दारवीन आणि श्री लाड यांचे अत्यंत मनापासून आभारी आहोत। एक महिला म्हणून मी एवढंच सांगेल की ह्या परिसरामध्ये जी दुर्गंधी होती ती ज्योतिताईंनी आणि आपले सौरभ लाड यांनी तातडीने दूर केली। खरं तर या ठिकाणी मी प्रथम आमदार साहेब यांचे आभार मानू इच्छिते। माडामध्ये त्यांनी जातीने लक्ष दिलं आणि काय तो माडाचा निधी होता तो त्यांनी तातडीने मंजूर करून दिला आणि त्या मागे ज्योतिताई आणि सौरभ लाड यांनी अतिशय खूप मेहनत घेतली। सगळे आमचे परिसरातले लोक या दोघांना खूप साथ देत आहेत। आमच्या जाधवताई झाल्या, जाधव सर झाले, हेमंत बोरसे झालेत, असे अनेक आहेत, म्हणजे संपूर्ण माडा परिसर या दोघांच्या पाठीशी आहेत आणि आज तरुण पिढींनी पुढे यावं एवढीच मी माडामधल्या लोकांना विनंती करते, कारण आज तरुण पिढीची आमच्यासाठी सगळ्यांना खूप गरज आहे। लोकपालक न्यूज, बदलापूर।